2024च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांच्या संविधान बदलण्यासाठी भाजप प्रणित एनडीएला 400हून अधिक खासदारांची गरज आहे अशा वक्तव्याने वादाचा धुराळा उडाला होता। काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या हातात मग भाजपच्या विरोधात एक मजबूत मुद्दा मिळाला होता। त्याचा धारदार शस्त्रासारखा वापर करून विरोधी पक्षांनी विशेषतः काँग्रेसने भाजपला निवडणुकीच्या मैदानात जेरीस आणलं। शेवटी तर संविधान बदलाच्या विरोधकांच्या आरोपाच्या माऱ्यापुढे भाजपला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला। विरोधकांनी संविधान बदलाचे खोटे कथानक रचून दलित आणि अन्य समूहांना भ्रमित करून मतं मिळवली असा आरोप भाजपच्या महाराष्ट्र आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख नेत्यांकडून केला गेला। लोकसभा निवडणुकीनंतर छगन भुजबळ यांनीही याबद्दल आपलं मत व्यक्त करताना म्हटलं की पुण्यातील पिंपळगावच्या मोदींच्या सभेत 400 पारचा नारा लगावला गेला, त्याचा अर्थ भाजप संविधान बदलणार असा लावला गेला। त्यामुळे दलित आणि आदिवासी घाबरले, तो घटकही महायुतीपासून बाजूला गेला आणि अमोल कोल्हेंना जास्त मतदान झालं होतं। भाजप संविधान बदल करणार या विरोधकांच्या आरोपाचा फटका एनडीएला बसला हे आपण पाहिलं। पण आता महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती याबाबतची काळजी घेताना दिसत आहे। महायुतीच्या समन्वयासाठी विभागीय पातळीवर 2 मेळावे घेतले जाणार असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 20 ऑगस्ट पासून मेळावे घेतले जाणार आहेत। लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर महायुतीमधील नेत्यांकडून योजनांबरोबरच राजकीय बांधणीला वेग आलाय। महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आता दलित समाज आपल्यापासून दूर जाऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली आहे। एकनाथ शिंदेंनी संभाजीनगर शहरात दलित समाजासाठी त्यातील महिला आणि तरुणांचा अलीकडेच मेळावा घेतला। नामांतराचा लढा, घटना बदलण्याच्या खऱ्या खोट्या कथनामुळे पक्के झालेले समज, अशा वातावरणात महायुतीकडे दलित मतदान वळेल का हा प्रश्न सध्या कळीचा मुद्दा आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील 3 मतदारसंघांपैकी मध्य, पूर्व आणि आरक्षित पश्चिम मतदारसंघात अनुसूचित जाती जमातीची मतदान लक्षणीय आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील 2 विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीमध्ये एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांना आघाडी मिळाली होती। त्यामुळे या विधानसभा मतदारसंघात दलित मते मिळाल्याशिवाय पुढे जाता येणार नाही असे लक्षात आल्यानंतर आमदार प्रदीप जयस्वाल यांनी शहरात दलित उद्योजक, तरुण आणि विशेषतः महिलांचा मेळावा घडवून आणला। मुख्यमंत्री कृतज्ञता सोहळा असे या कार्यक्रमाचे नाव देण्यात आले होते आणि दलित समाज या शब्दाचा उल्लेख टाळत त्यांनी आंबेडकरी समाज या शब्दाचा वापर केला। शहरातील काही भागातील रस्त्यांसाठी 400 कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं सांगण्यात आलं। लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरू शकणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना निळे फेटे बांधून कार्यक्रमस्थळी आणण्यात आलं होतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटना हीच देशाचा कारभार चालवण्यासाठी आधार आहे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत पाऊल ठेवताना घटनेला वंदन केलं होतं। त्यामुळे घटना बदलाचे कथन खोटे आहे असा दावा केला। काही दलित उद्योजकांची कर्ज प्रकरणी यावेळी मंजूर करण्यात आली। हे सरकार घेणारे नाही तर देणारे आहे असेही मुख्यमंत्री आवर्जून म्हणाले। त्यामुळे दलित मते महायुतीच्या बाजूने यावेत यासाठी प्रयत्न सुरू झाले असून त्यासाठी योजनांचे लाभार्थी वाढवण्यावर भर दिला जातो। एका बाजूला महायुतीकडून दलित मतदारांना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न सुरू असताना दलित आणि ओबीसी अशी आघाडी तयार करण्याची प्रक्रिया वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुरू आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडे मतदारांनी दुर्लक्ष केल्याने दलित मते आपोआप काँग्रेसच्या बाजूने वळली होती। ती महायुतीच्या बाजूने करण्यासाठी होणारे प्रयत्न मतदारसंघनिहाय वेगळे आहेत। औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघाची दलित आणि मुस्लिम मते लक्षणीय आहेत। त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी शहरात दलित समाजासाठी मेळावा घेतला। लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेलाही दलित मते एकखट्टा मिळाले नव्हते। त्यामुळे दलित मतांची जुळवाजुळव करण्याच्या हालचाली सध्या सुरू आहेत। संविधान किंवा घटना ही सर्वोच्च आहे, ती बदलण्याचा प्रश्नच नाही अशी उत्तरं आता महायुतीचे नेते देऊ लागले। मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, संजय शिरसाट आणि प्रदीप जयस्वाल या त्यांच्या मर्जीतील नेत्यांना पुढे करत केलेली जुळवाजुळव पुढे सरकेल का याची उत्तरे नकारात्मक अधिक असल्याचे सांगण्यात येते। मात्र गर्दी जमवण्यात या नेत्यांना यश मिळाले, पण या गर्दीचं मतात रूपांतर होऊन एकनाथ शिंदेंनी जसा संदीपान भुमरेंच्या रूपाने लोकसभेत संभाजीनगरमध्ये भगवा फडकवला तसंच विधानसभेतही त्या आंबेडकरी समाजाला सोबत घेऊन मुसंडी मारणार का हे बघणं इंटरेस्टिंग आहे।